बिनविरोध निवडणूक लोकशाहीला पूरक की मारक हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, समता न्यूज मध्ये आपले स्वागत. विधान परिषद निवडणुकीमध्ये पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार श्रीकांत पाटील यांनी निवडणुकीमधून माघार घेत सपशेल शरणागती पत्करली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार विक्रम संजय काकडे हे बिनविरोध आले आहेत. निवडून आले असा शब्दप्रयोग करणे इथे खरं तर चुकीचं ठरेल, कारण जिथे लोकशाहीला पूरक असेल आणि लोकशाही जिवंत असल्याचे लक्षण असलेली अपेक्षित निवडणूक झालीच नाही. त्यामुळे विक्रम काकडे हे निवडून आले नाहीत, तर निवडणूक न लढवता त्यांचा विजय झाला असे फार फार तर म्हणता येईल. अशाच प्रकारे न लढता 6 जागांवर पुणे, वर्धा, ठाणे, यवतमाळ, रायगड आणि अहिल्यानगर येथे महायुतीचे उमेदवार बिनविरोध आलेले आहेत आणि इतर 11 जागांसाठी 18 जूनला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पुण्याच्या जागेसाठी काँग्रेस पक्ष सुरुवातीपासून आग्रही होता, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या जागेसोबतच सातारा येथील जागेसाठी आग्रह धरल्याने मित्र पक्षासाठी काँग्रेसने पुण्याची ही जागा सोडली. परंतु श्रीकांत पाटील यांनी अगदी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि एक प्रकारे काँग्रेसचाच नव्हे तर मतदारांचा आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्यांचा विश्वासघात केला, असा आरोप काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे. यावरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे की भाजपला अजिबातच विरोध नको आणि मित्र पक्षासाठी म्हणजेच स्वतःसाठी कोणत्याही प्रकारच्या तडजोडी करण्यास ते तयार आहेत. आणि सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे देखील पूरक भूमिका घेत असल्याने राजकारणावरील आणि लोकशाहीवरील विश्वास उडत आहे की काय, अशीच भावना सर्वसामान्यांच्या मनात येत आहे. विक्रम काकडे यांच्यावर प्रश्न विचारण्यावर गोंधळलेले असा जो काही अपप्रचार झाला होता, तो त्यांनी निवडणूक पार न पडता विजयी झाल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आपली बाजू मांडताना खूप विचारपूर्वक आणि योग्य उत्तरे देऊन महायुतीमधील सर्व घटक पक्षांचे आणि सोबतच माघार घेणाऱ्या इतर सर्वांमध्ये सुवर्ण समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. आता ते विधान परिषदेमध्ये गेल्याने त्यांच्या इतर व्यस्त कामांमधून समाजोपयोगी आणि जनतेच्या हिताची कोणती आणि किती कामे होतील हे पाहणे खरेच औत्सुक्याचे ठरेल. समता न्यूजसाठी मी तुळशीराम गोपाळा.